गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मस्त पावसाळी वातावरण आहे आणि आम्ही निघालो आहोत लोणावळ्यावरून ओझरडे गावाकडे, ज्या ठिकाणी जईबाई मंदिर आहे. चला तर मग आमच्या बरोबर. लोणावळ्याच्या गजबजलेल्या ट्रॅफिक मधून बाहेर पडून मुंबई पुणे एक्सप्रेस वे पकडून ओझरडे गावाकडे आम्ही प्रस्थान करत आहोत. लोणावळ्यापासून ओझरडे गाव हे 28 किलोमीटरवर आहे. मुंबईकडून येणाऱ्या लोकांसाठी मुंबई ते ओझरडे गाव हे 78 किलोमीटरवर आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. फ्रेंड्स, आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे मधून आम्ही बाहेर आलेलो आहोत. रस्ता आपण बघू शकत असाल, पूर्ण मातीमय रस्ता आहे. खड्डे पडलेले आहेत आणि पाण्याचे ओहोळ मातीच्या रस्त्यांमधून वाहत आहेत. हा कच्चा रस्ता आहे. ह्याच्यातून आम्ही ओझरडे गावाकडे वाटचाल करत आहोत. समोरचा नजारा किती सुंदर आहे, आपण बघू शकता. गाडीच्या काचेवर पावसाचं पाणी असल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण बऱ्यापैकी गर्दी या ठिकाणी आहे. आधी मला वाटलं होतं की आम्हीच दोघं जण आहोत की काय, पण तसं नाहीये. खूप लोक जात आहेत तिकडे. चला तर मी आता गाडीतून खाली उतरते, पहिलं रेनकोट घालते आणि मग माझ्याबरोबर तुम्ही पण चला. वा, मी आता गाडीच्या बाहेर आलेली आहे आणि मंदिराच्या दिशेने वाटचाल चालू आहे. आपण बघू शकता, या चिखलामधून चालणं अतिशय कठीण आहे. घसराला होतंय. बाप रे, पाय चिखलात. माझा पूर्ण पाय चिखलात गेलाय माझा. कठीण आहे. सगळ्यांनी अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा काळजी घेतली पाहिजे. आधीच मला वाटलं होतं की रिस्की आहे, आता खात्री पटली आहे की इथे यायचं म्हणजे रिस्की आहे. आपण बघू शकता, चिखलातून चालणं अतिशय कठीण आहे. घसरायला होतंय. शेवटी मी पाण्यामधूनच वाट काढत चालले आहे, कारण पाण्यातून चालणं जास्त सोपं वाटायला लागलंय मला. काही टिप्स देते मित्रमैत्रिणींना तुम्हाला. या ठिकाणी तर लोकांचं जाणं येणं दिसत आहे मला, पण अशी काही ठिकाणं आहेत जिथे आपण पावसामध्ये फिरायला जातो. त्यावेळेला शक्यतो आपल्या अंगावर कोणतेही किमती वस्तू आपण ठेवू नयेत. दागदागिने वगैरे आपल्याजवळ असता कामा नाहीत अशा वेळेला. आणि शक्यतो व्यवस्थित काळजी घ्यावी. आपलं एकट्याने कधी असं जाऊ नये, ग्रुपने जावं अशा ठिकाणी. जिथे गाडी पार्क केली आहे तिथून पुढे साधारण मंदिरापर्यंत 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. पावसाने सुद्धा आता जोर पकडलेला आहे. ये वादियां, ये फिजाएं बुला रही है हमें. ये वादियां, ये फिजाएं बुला रही है हमें. काय, कसा वाटलं सिनरी सगळी? मित्रमैत्रिणींनो, आत्ताशी कुठे अर्धा किलोमीटर अंतर पार पडलेलं आहे. आता तो डोंगर आणि त्याच्यावरून वाढणारे हे जवळ वाटत आहेत, पण अजून ते तेवढं जवळ नाहीये. अजून चढण बाकी आहे. आपण बघू शकताय, हे अजून तेवढं जवळ नाहीये. मी झूम केलेलं आहे. मंडळी, आम्ही या रस्त्याला लागल्यापासून एक छोटासा स्टॉल पहिल्यांदा बघायला मिळाला, ज्या ठिकाणी जाई मातेला वाहण्यासाठी फुलांचे पॅकेट्स करून ठेवलेले होते. त्याच्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर
हून जास्त चालत आल्यानंतर हा दुसरा स्टॉल दिसत आहे, जिथे छोटं मोठं स्नॅक्स खायला मिळू शकतं. पाण्याच्या बाटल्या इथे उपलब्ध आहेत. बहुतेक चहा मिळत असावा, मिळतोय. बिस्किटं वगैरे ठेवलेली आहेत. पप्पाला बोलवते छोटी. पप्पा मागे राहिला. अच्छा, पप्पा खाऊ आणायला गेले. मित्रमैत्रिणींनो, वेळ मिळेल तसं आम्ही भरपूर भटकत आहोत. पण आत्ताचं जे भटकणं आहे हे थोडंसं मला रिस्की वाटलं, कारण सगळीकडे प्रचंड चिखल आहे, स्लिपरी झालेला आहे आणि आमच्या समोरच 2-3 जण घसरलेले आहेत. मी सुद्धा घसरता घसरता किती वेळ तरी वाचले आहे. तेव्हा अशा ठिकाणी यायचं तर कमीत कमी 2 माणसं असायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त पूर्ण ग्रुप असेल तरीही चालेल. परत एकदा सांगते, आपल्याबरोबर प्रेशस अशा काही गोष्टी घेऊ नये. मोठ्या मोठ्या धबधब्यांपासून लांब राहावं आणि लांबून तो आनंद घ्यावा. मंडळी, आपण बघू शकता एक्सप्रेस हायवे आपण जिथे सोडलेला आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो आपण सोडलाय तो इथून दिसत आहे. इतकं चालून आम्ही आता वरपर्यंत आलेलो आहोत. गाड्या जाताना दिसत आहेत बघा. इथूनच पुढे एक लाल रंगाचा होर्डिंग दिसतंय का तुम्हाला? लाल रंगाचं होर्डिंग आहे. त्याच्या कडेला एक मंदिराचा कळस दिसतोय, सफेद रंगाचा मंदिराचा कळस. ते आहे काल भैरवनाथ मंदिर. बघून ठेवा, नंतर पुढे ती कहाणी सांगते. हा वरून पडणारा एक वॉटरफॉल बघत आहात का? हा ओझर्डे गावातील जैबाई माता वॉटरफॉल म्हणून फेमस आहे. विशेष गोष्ट म्हणजे या वॉटरफॉलच्या आतल्या बाजूला, म्हणजे वॉटरफॉलच्या कडेला लागून झाडं आहेत, त्याच्या आतल्या बाजूला जैबाई मातेचं मंदिर आहे. आता इतक्या मंदिराच्या जवळ जाऊन आपण जैबाई मातेचं दर्शन सुद्धा घेणार आहोत आणि वॉटरफॉलचा आनंद सुद्धा घेणार आहोत. मंडळी बघा, हे असं एवढं सगळं कठीण पार करून जायचं आहे. मंडळी, अजूनही पोहोचलेलो नाही आहोत आम्ही. मला बोलताना सुद्धा आता दम लागत आहे. बघा, वाटतंय पण अजूनही खूप चालायला लागणार आहे. ॲट लास्ट आपण ओझर्डे गाव जाईबाई मंदिर ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि ह्याच ठिकाणी असलेला ओझर्डेचा जाईबाई मंदिर सुप्रसिद्ध वॉटरफॉल आपण बघू शकताय. धोकादायक आहे, थोडं सांभाळूनच बघायला पाहिजे. सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, शूटिंग करताना, सेल्फी घेताना स्वतःच्या जीवाची काळजी पहिली घ्या. सेल्फ्या 100 घेऊ शकता, पण जेव्हा तुम्ही एका जीवाची आपल्या स्वतःच्या काळजी घ्याल तेव्हाच. निसर्गाची सुंदर कला बघा, किती सुंदर धबधबा वरून कोसळत आहे आणि मंदिराच्या आवारामध्ये एक चहाची, मक्याची कणसं भाजलेली ह्याची एक टपरी आहे. पण फक्त शनिवार रविवारच ह्या ठिकाणी आपल्याला ही सेवा मिळू शकते. हा वॉटरफॉल आणि ह्याच्या खालीच हे जैबाई मातेचं मंदिर आहे.
लाल रंगाचं जे दार दिसतंय ते मंदिराचा एंट्रन्स आहे. माझ्या लाडक्या मित्रमंडळींनो, आपण जाईबाई मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. हे मंदिर गुफेमध्ये आहे. गुफा म्हणजे केव इंग्लिशमध्ये. या मंदिराच्या आत आपण प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी देवी मातेचं वाहन सिंह, आई आशीर्वाद दे माझ्या संसाराला, माझ्या मुलाला, माझ्या पतीला, मला आणि माझे जे सगळे लाडके मित्रमंडळी आहेत, माझे प्रेक्षक आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात भरपूर चांगले आशीर्वाद द्या आई. तर मित्रमंडळीनो, ओझरडे गावातील हे जाईबाई माता मंदिर. जाईबाई हे ओझरडे गावाचं ग्रामदेवी आहे. आणि मगाशी तुम्हाला मी दूरवरून जे दाखवलं होतं ते काळभैरवनाथ मंदिर ते ओझरडे गावचं ग्रामदेव आहे. ओझरडे गावचा ग्रामदेव आणि ग्रामदेवी हे दोघं जण एकमेकांचे भाऊ बहीण आहेत आणि वर्षातून 4 वेळा त्यांची भेट होते. जानेवारी आणि नवरात्रीमध्ये ओझरडे गावाची एक मोठी जत्रा असते आणि त्या जत्रेमध्ये अमृत स्नान अभिषेक केला जातो देवीला. ह्या ठिकाणी दुधाचा वगैरे अभिषेक देवीवर केला जातो, पंचामृती अभिषेक, आणि मोठी जत्रा ह्या ठिकाणी असते. वर्षातून 4 वेळा काही धार्मिक विधी होतात आणि ह्या विधींमधूनच या विधींच्या वेळेलाच या बहीण भावांची एकमेकांची भेट होत असते. आपण बघू शकता मंदिराच्या आतून मी बाहेरच्या धबधब्याचं शूटिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला सांगावं. जर खरंच तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर माझ्या जरा विसाऊ ह्या वळणावर या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे ही विनंती. धन्यवाद. परत भेटूया पुढच्या व्हिडिओला. ही जाईबाई माता नवसाला पावते अशी गावकऱ्यांची दृढ विश्वास आहे. मी सुद्धा आज इथे आलेली आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी. मंडळी, माझ्या बरोबर धबधब्याखाली फिरायला, भिजायला आणि निर्भय आनंद घ्यायला. हा धबधबा म्हणजे अक्षरशः जाई मातेचा आशीर्वाद आहे. हा धबधबा म्हणजे अक्षरशः जाई मातेचा आशीर्वाद आहे. चला तुम्ही माझ्या बरोबर. प्रचंड जोर आहे. धबधब्याखाली उभं राहून आंघोळ करायचं. प्रचंड गार पाणी आहे, कुडकुडाला होत आहे. अरे